ठीक आहे, ट्रेनिंग सेशन स्टार्ट करूयात आपण. आजचे आपले 2 टॉपिक आहेत. एक आहे आय-जी-आर मोड आणि दुसरा आहे रिवोक परमिशन. आधी आपण आय-जी-आर मोड स्टार्ट करूयात, कारण की ते नवीन सर्व्हिस आपण इम्प्लिमेंट केलेली आहे. नवीन म्हणजे छोटासा एक पार्ट आहे, फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे, त्याचा यूज कसा करायचा आहे. तर एखादी बिल्डिंग परमिशन आपण जेव्हा फिल करतो, ठीक आहे. एखादी बिल्डिंग परमिशन जेव्हा आपण फिल करतो, तेव्हा आपल्याला आय-जी-आर वरून मतलब जो डेटा आपण घेतो, जसं तालुका घेतो, विलेज घेतो आणि सर्वे नंबर घेतो. ठीक आहे. ते आय-जी-आर नुसार घेतो. ठीक आहे. ते सिलेक्शन आपण दिलं होतं आधी. ठीक आहे. हे आपण बाकीचे ठीक आहे. स्टार्ट करूयात आपण. तर आपण सर्वात आय-जी-आर मोड बद्दल बघूया. ठीक आहे. आय-जी-आर मोड मध्ये जसं आधी आय-जी-आर आता इम्प्लिमेंट झालं. आय-जी-आरच्या आधी आपल्या इथे काय होतं, ऑफलाईन होतं. ऑफलाईन म्हणजे आधी आपल्याला सर्वे नंबर आणि जो एरिया भेटायचा प्रोजेक्ट फिल करताना, तो आपल्याला कुठून मिळायचा? तर चालेल. त्याचं जे सिलेक्शन आपण देत होतो, ठीक आहे, आधी म्हणजे आय-जी-आर इम्प्लिमेंट व्हायच्या आधी ते ऑफलाईन होतं. ऑफलाईन म्हणजे आधी आपल्याला काउन्सिलमधून ऍड करून घ्यायचं होतं. म्हणजे जसं एरिया नेम, सर्वे नंबर जोपर्यंत ऍडमिन ऍड करत नाही तोपर्यंत आपल्याला तो दिसायचा नाही. असं आधी होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आय-जी-आर इम्प्लिमेंट केलं. आय-जी-आर इम्प्लिमेंट केल्यानंतर काय झालं, काउन्सिलमध्ये जायची गरज नाही पडत होती. म्हणजे डायरेक्ट आपण जो आय-जी-आरला जे आपले हे आहेत म्हणजे सर्वे नंबर आहेत ते डायरेक्टली फेच व्हायचे आय-जी-आर वरून. जसं तालुका सिलेक्ट, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचो, तालुका आणि त्याचा एरिया आणि सर्वे नंबर याचं सिलेक्शन आपण आता दिलं आहे. ठीक आहे. आता नवीन आपण आय-जी-आर मध्ये जास्त ऑप्शन आणला आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण. आता कुठे कुठे काय होत आहे, जसं बरेचसे ठिकाणी आमच्याकडे येत आहेत, काही जे सर्वे नंबर आहेत ते सिलेक्शन मध्ये येत नाहीत. मग आपण जेव्हा आय-जी-आरला चेक करतो, आय-जी-आरला सुद्धा मिळत नाही. त्यासाठी एक ऑप्शन आपण ऑफलाईनचा सुद्धा आणला आहे. म्हणजे एखादा जर सर्वे नंबर आहे तो आपल्याला सिलेक्शन मध्ये दिसत नाही, तर तो आपण ऑथोरिटी कडून ऍड करून सुद्धा आपण तो ऍड करू शकतो. मायनर राहतात तसं एखादा सर्वे नंबर जो आय-जी-आरला तो नाही आहे, तर आपण तो ऑथोरिटी कडून ऍड करून घेऊ शकतो. त्याचं सिलेक्शन कसं दिलं आहे आपण ते बघूया. ठीक आहे. छोटीशी एक दाखवून देतो, 10 मिनिटांमध्ये आपण संपतो. हॅलो. बोला. हो, आहे मी ऑफिस. सर बाकीचे नोट करा ना. हॅलो. हेलो. हॅलो. बोला. बाकी के लोग प्लीज म्यूट करिए. काय हुआ मतलब काय बघितलं?
लॉग इन केलाय आपण. आशिष आवाज आ रहा है? ठीक आहे. हो सर येतोय आवाज. लॉग इन केलं. ठीक आहे. आता लॉग इन केल्यानंतर आपण जेव्हा प्रोजेक्ट क्रिएट करतो, सर बाकीच्यांनी म्यूट करा ना. हॅलो. आता आपण प्रोजेक्ट क्रिएट करू. एक प्रोजेक्ट क्रिएट करताना जो आयजीआर मध्ये आपण नवीन दिला आहे, ठीक आहे, न्यू प्रोजेक्ट केला. याच्यामध्ये काही नाही, फक्त एक छोटंसं सिलेक्शन आहे. एक ऑनलाईनचं आहे, सॉरी एक आयजीआरचं आहे आणि एक मॅन्युअली आहे. ठीक आहे. ते जे सिलेक्शन आहे ते आपल्याला प्लॉट डिटेलमध्ये दिसेल. त्याची एंट्री कशी करायची मी एकदा दाखवतो. ठीक आहे. हॅलो. हा बोला. सर माझं चुकून स्कीमच्या ऐवजी अफोर्डेबल स्कीम झालंय, त्याच्यामुळे फाईल सबमिट होत नव्हती. सर ट्रेनिंग कंप्लीट होऊ द्या, मग काय तुमचे टॉपिक आहे आपण बघूया. ठीक आहे. मी तिकीट टाकलंय 2 हप्ते झाले सर, 15 दिवस होऊन गेले, अजून काही रिप्लाय नाही आला. सर ट्रेनिंग आपण आधी कंप्लीट करूयात, मग तुमचं काय क्वेश्चन आहे सर, तिकीट नंबर आपण बघूया. ठीक आहे. चालेल सर. सर आवाज बंद आहे तुमचा. हा ठीक आहे. आता येतोय? हा येतो सर. ठीक थोडा आहे. कमी आवाज येतो सर, थोडा लाऊड पाहिजे सर. ओके 2 मिनिट. आता बघा येतोय आवाज? ठीक आहे, चालतंय. बघा आता आपण जसं नॉर्मली का प्रोजेक्ट क्रिएट करतो, ठीक आहे, तसं आपण एखादा प्रोजेक्ट क्रिएट करू. आपल्याला जो आयजीआरचं सिलेक्शन बघायचं आहे तो पेज आपल्याला प्लॉट डिटेलवर मिळेल. ठीक आहे. तर आपण एखादा प्रोजेक्ट क्रिएट करू. कुठला एक प्रोजेक्ट. ठीक आहे. प्रोजेक्ट क्रिएट करताना आपण फर्स्ट पेज सेव्ह केलं आहे. ठीक आहे, म्हणजे प्रोजेक्ट डिटेल. आता प्रोजेक्ट डिटेल नंतर आपल्याला राहतं जे डिटेल राहतं ते प्लॉट डिटेल फिल करावं लागतं. ठीक आहे. आता प्लॉट डिटेलमध्ये बघा, इथे तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील, एक आयजीआर आणि मॅन्युअल. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादा आपण डिटेल फिल करू. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे हे बघा. आधी काय व्हायचं, आपल्याला डायरेक्ट फेच व्हायचा, इथे काही दिसायचं नाही, तर डायरेक्ट आपल्याला तालुका, व्हिलेज आणि सिलेक्शन होतं. ठीक आहे. आता इथे आपण दुसरा ऑप्शन ॲड केला आहे मॅन्युअली. म्हणजे हे कशासाठी दिलं आहे, फॉर एक्झाम्पल एखादा सर्वे नंबर आहे जो आपल्याला मिळत नाही आहे, आयजीआरवर मिळत आहे पण इथे मिळत नाही, किंवा आयजीआरवर नाही आहे, असं जर काही असेल तर तुम्ही तो रेट मॅन्युअली सुद्धा टाकू शकता. मॅन्युअली म्हणजे तुम्ही स्वतः नाही टाकू शकत, जसं आधी होतं आयजीआर इम्प्लिमेंट व्हायच्या आधी, जसं ॲडमिन कॉन्फिगरेशन जे आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण रत्नागिरीसाठी करत आहोत, रत्नागिरी असू शकते किंवा एखादा आर पी ऑफिस असू शकते. फॉर एक्झाम्पल रत्नागिरी आर पीचं आहे,
तर तेव्हा काय व्हायचं, आपण मॅन्युअली त्यांच्याकडून टाकून घ्यायचो. म्हणजे ते त्यांनी जे ऍड केलेले सर्व नंबर आहेत ते आपल्याला इथे शो व्हायचे, म्हणजे IGRच्या आधी. मग त्यानंतर आपण काय केलं, IGR इम्प्लिमेंट केलं. म्हणजे IGRला जेवढे सर्व नंबर आहेत ते डायरेक्टली फेच इथे झाले. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष तिथे जाऊन सर्व नंबर ऍड करून घ्यायची गरज नाही आहे IGR मुळे. ठीक आहे. आपण IGR मध्ये डायरेक्ट सिलेक्शन करू शकतो. जसं आपण तालुका सिलेक्ट केला, व्हिलेज सिलेक्ट केलं. ठीक आहे. तालुका व्हिलेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हे जे आहे हे IGR नुसार मिळतात डायरेक्ट. ठीक आहे. जे IGR वर अवेलेबल आहे, म्हणजे आपल्याला तिथे प्रत्यक्ष ॲडमिनला जर एखादा सर्व नंबर दिसत नाही आहे, असं काही आहे, तसं आपण त्यांच्याकडून ॲड करून घ्यायचो. तर त्यासाठी आपण IGR मध्ये हे डायरेक्ट सर्व्हिस म्हणजे IGR इम्प्लिमेंट केला. IGR नुसार इथे आपल्याला ते शो होत आहे. ठीक आहे. पण आता काय होत आहे, काही एखादा मायनर राहतात, म्हणजे एखादा सर्व नंबर राहतो तो मिळत नाही, IGR वर सुद्धा मिळत नाही. त्यामुळे काय होतं, तिकीट येतात. पण आपण IGRला सुद्धा काही करू शकत नाही. त्यामुळे आपण काय केलं, जर एखादा सर्व नंबर आहे तो आहे ऑलरेडी आहे IGR वर, पण इथे दिसत नाही, किंवा IGR वर तो दिसत नाही, किंवा IGR 2.0 मध्ये दिसत आहे, किंवा 1.9 मध्ये दिसत आहे, असं काही ऑप्शन असतात इथे कुठे दिसत नाहीत. मग त्या केसला काय केलं, आपण मॅन्युअली सुद्धा इथे एक ऑप्शन ऍड केला आहे. बघा, इथे 2 ऑप्शन आहेत. आधी आपल्याला डायरेक्ट यायचं तालुका, व्हिलेज आणि लोकेशन IGR नुसार. आता आपण काय केलं आहे, मॅन्युअल सुद्धा ऑप्शन दिला आहे. ठीक आहे. आता जर आपण मॅन्युअलवर क्लिक केलं, ठीक आहे, तर आपल्याला एकदा मॅन्युअली सिलेक्ट करावं लागते. मॅन्युअली म्हणजे जसं आता IGR वर गेलं, इथे बघा तालुका, व्हिलेज आणि हे IGR नुसार सिलेक्ट होतं. आता जर आपण इथे मॅन्युअलवर क्लिक केलं, मॅन्युअलवर क्लिक केल्यानंतर इथं ASR रेट, आता हे रेट कुठले आहेत, जे ॲडमिन लॉगिन मधून ऍड केलेले आहेत. ॲडमिन लॉगिन म्हणजे कुठले, जिथे आपण फॉर एक्झाम्पल हे बिल्डिंग परमिशनची फाईल सबमिट करत आहोत. कुठे करत आहोत, रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल, कुठलेही लोकेशन असो. ठीक आहे. कुठल्याही लोकेशन मधली फाईल आपण सबमिट करत आहोत, तिथला ॲडमिन लॉगिन, त्या ॲडमिन काउन्सिलने हे जे ऍड केलेले आहेत ते इथे दिसतील. आता बघा, हे इथे सिलेक्ट केलं, इथे सर्व नंबर दिसत आहे. ठीक आहे. इथं RR रेट आला. आता हे कुठून दिसत आहे, आता ॲडमिन मध्ये आम्ही हे ऍड करून दिलेले आहे, म्हणजे रत्नागिरीसाठी हे टेस्टिंग साईट आहे आमची, तर इथे मी ऍड केलेलं आहे म्हणून इथं दिसत आहे. तर एखादा सर्व नंबर आहे तो आपल्याला IGR वर मिळत नाही आहेत. म्हणजे लास्ट टाइम असे तिकीट आले आहेत आमच्याकडे की ते IGR वर दिसत नाहीत, किंवा आमच्याकडे दिसत नाही आहेत, असे सर्व नंबर आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही इथे काउन्सिलला जाऊन किंवा कॉर्पोरेशनला जाऊन जिथली फाईल आहे त्यांना व्हिजिट करून त्यांना दाखवायचं की आम्हाला IGR वर हा सर्व नंबर मिळत नाही आहे. तर त्यांच्याकडे ते हे राहतात, IGR हे राहतात. जर असेल तर ते मॅन्युअली सुद्धा ऍड करून देतील. जोपर्यंत ते ऍड करतील नाही तोपर्यंत तुम्ही इथे सिलेक्शन देऊ शकत नाही. आता इथे दिसत आहे, आता तुम्ही एखादं लोकेशन जर घेतलं, तिथे जर तुम्हाला इथं ब्लँक दिसेल, जर ब्लँक दिसत आहे, किंवा जर तुम्हाला IGR नाही मिळत असेल तेव्हा हे ऑप्शन यूज करायचं आहे. ठीक आहे. इथे जर ब्लँक दिसत असेल तर तुम्ही काउन्सिलमध्ये जाऊन त्यांच्याकडून हे एंट्री करून घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे ते काय होईल, तुमची जे परमिशन आहे, म्हणजे तुमचा प्रोजेक्ट आहे, ते काही कारणास्तव इथे अडकून बसणार नाही. ठीक आहे. IGR वर आता काय होत आहे, जसे प्रोजेक्ट काय होतात, IGR वर सर्व नंबर दिसत नसल्यामुळे त्यांचे प्रोजेक्ट स्टॉप होतात तिथे, कारण की इथे सिलेक्शन दिलं नाही तर फाईल समोर जात नाही. ठीक आहे. म्हणून आपण हे दोन्ही ऑप्शन इथे विजिबल केलेले आहेत, IGR सुद्धा आणि मॅन्युअल सुद्धा. ठीक आहे. IGR केलं तर तुम्हाला डायरेक्ट IGR नुसार दिसेल, तेव्हा तुम्हाला मॅन्युअली जायची गरज नाही. ठीक आहे. सर तालुका सिलेक्ट करायचं, व्हिलेज सिलेक्ट करायचं, आणि तुम्हाला तिथे डायरेक्ट एरिया दिसेल. जर इथं IGR वर तुम्हाला तो दिसत नसेल तर तुम्ही इथे मॅन्युअली सिलेक्शन देऊन इथे मॅन्युअली ऍड करू शकता. मॅन्युअली म्हणजे ऑथॉरिटीकडून तो ऍड करून घेऊ शकता. म्हणजे काय होणार, तुमचा प्रोजेक्ट इथे स्टॉप होणार नाही, म्हणजे तुमचं वर्किंग तिथे स्टॉप होणार नाही. ठीक आहे. तर हे आता आपला IGR मोड. तसं याच्यामध्ये एवढं सिलेक्शन होतं, हे दोनच गोष्टी दाखवायच्या होत्या, IGR आणि मॅन्युअल. हे नवीन आता आपण इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आहे का IGR? सर मॅन्युअल मध्ये सुद्धा आपल्याला अथॉरिटीकडे जावंच लागतं ना? बघा ना, त्यांच्याकडून मॅन्युअल म्हणजे आधी बघा, जेव्हा IGR नव्हतं, म्हणजे आपण इथे IGR इम्प्लिमेंट नव्हतं केलं तेव्हा मॅन्युअली होते. मॅन्युअल म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे जायचं, म्हणजे आपण त्यांच्याकडून ऍड करून घेत होतो, म्हणजे त्यांना व्हिजिट करूनच तो ऍड करून घेत होतो. मग आपण काय केलं, IGR केलं. ठीक आहे. IGR मध्ये काय झालं, IGR मध्ये डायरेक्टली जे IGR वर आहे, जे ऑनलाईन आहे, ते सर्व तुम्हाला इथे मिळतात. पण एखादा राहतो मायनर केसमध्ये असे राहतात की सर्व नंबर दिसत नाही, मग तुम्हाला मॅन्युअली सुद्धा ऑप्शन ऍड केला. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला तिथे व्हिजिट करून त्यांच्याकडून ऍड करून घ्यायला लागेल. म्हणजे कॉन्टॅक्ट करावा लागेल कॉन्टॅक्ट करावा लागेल. ULB ला, बरोबर आहे. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट ते ऍड करू शकतात का? ते ऍड करून देतात. ऍडमिन मधून त्यांना ऑप्शन आहे ऍड करून द्यायचा. त्यांनी ऍड केलं की तुम्हाला इथे ते शो होतील. जसं आता इथे बघा, इथे आता मी एरिया सिलेक्ट केला, ते भरपूर एरिया आहे. तुमचा एरिया जी फाईल आहे ती फाईल कुठल्या एरिया, तो एरिया सिलेक्ट करायचा, इथे सर्व नंबर शो होतील. आता हे सर्व नंबर का बरं शो होत आहे, कारण की हे मी ॲडमिनमध्ये ऍड केलेलं आहे म्हणून शो होतात. जर ॲडमिनमध्ये ऍड नसेल तर इथे शो होईल नाही. तर तुम्ही इथून त्यांच्याकडून ऍड करून घेऊ शकता.
ठीक आहे. आतापर्यंत काय होतं, एकच ऑप्शन होतं आयजीआरचं, म्हणून आपण आयजीआर नुसार जायचो. पण एखादा राहतो सर्वे नंबर की तो मिळत नाही, मग तो मॅन्युअली ऍड करून घ्यायचा त्यांच्याकडं. सर त्यांनाच ऍड करायला प्रॉब्लेम येतो सर. ते कसं करायचं आम्हाला सांगितलं तर आम्ही जाऊन ते करता येईल ना ते सर. काय म्हणजे मला नाही समजलं, एकदा रिपीट करा क्वेश्चन. अथॉरिटीला ते ऍड करायला येते सर. ते काय म्हटलं, ऑथॉरिटीला काय? अथॉरिटीला ते मॅन्युअली कसं ऍड करायचं तेवढं जमत नाही सर. ते म्हणजे ऑथॉरिटीला जमत नाही असं म्हणत आहे का? नाही तर ते त्याचं प्रशिक्षण आम्हाला द्या, आम्ही त्यांना समोर बसून ते करून लावतो सर, त्यांचं लॉग इन देऊन. ऍडमिन मधून कसं ऍड करायचं असं म्हणत आहे तुम्ही? हा. ठीक आहे सांगतो मी तुम्हाला. तर आम्हाला ऑप्शन द्या त्याला, ते आम्ही कसं ऍड करायचं. म्हणजे तुमचं असं म्हणायचं आहे तुम्हाला की ऑथॉरिटींना पण सुद्धा माहित नाही की ते ऍड कसं करायचं मॅन्युअली ना? कारण ते ठीक प्रोसिजर आहे. आहे चालतं, सांगून देतो तुम्हाला. सर हे लेआउट आणि बिल्डिंग परमिशन दोन्ही मध्ये आलाय की फक्त बिल्डिंग? हा सर्व ठिकाणी दिसेल तुम्हाला. ते दुसऱ्याला सांगतात, मग त्याला जाऊन सांगावं आणि आम्हाला तो त्रास होतो सर नंबर ऍड करायला. तर त्याच्यासाठी आपण आयजीआर दिलं ना इम्प्लिमेंट करून. आयजीआर वरून तुम्हाला आता हे ऑप्शन ते जमत नाही सर. ते दुसरा माणूस बघून सांगतात ते ऍड करायला. तसं नाही म्हणत आहे. आता तुम्हाला त्यांच्याकडे जायची गरज नाही आहे, कारण की आयजीआर वर जेवढे सर्व नंबर आहे तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. तुम्हाला तिथे जायची गरज नाही. लातूर आहे ते कनेक्टेड नाही सर आता. बरोबर आहे. लातूर आणि परभणी 2 लोकेशन आहेत बोलते. नंबर साठी 4-4 दिवस थांबावं लागतं सर. नाही बरोबर आहे. त्या आयजीआर मध्ये म्हणजे फक्त 2 लोकेशन नाही आहेत, एक लातूर आणि परभणी, बाकी ठिकाणी कुठंच नाही असा इश्यू. आयजीआर तिथे इम्प्लिमेंट केलेलं नाही आहे, म्हणून ते तुम्हाला इश्यू येत आहे. ठीक आहे, मॅन्युअली कसं करायचं ऑथॉरिटीकडून त्यांना जर जमत नसेल तर आम्ही तुम्हाला हेल्प करू. एकदा परत दाखवून देतो तुम्हाला. लॉगिन आयडी वर होत भेटत नाही ना सर. ते असं ते बिझी असतात कधी. असं आहे ते. काय म्हटलं? ते बिझी असतात सर, अथॉरिटी असतात ते. पण ऑथॉरिटी असं, ऑथॉरिटी म्हणजे कसं आहे, ऑथॉरिटीना मला असं वाटत नाही कुठल्या ऑथॉरिटीला माहित नाही. सर्व ऑथॉरिटीला माहित आहे की RRA कसं ऍड करायचं आहे. तुम्हाला सांगून देतो मी कसं ऍड करायचं. ऍडमिन मधून हे तुम्ही नाही करू शकत. ऍडमिन लॉगिन मधून जर त्यांना जमत नसेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता. तेच प्रॉब्लेम येईल ना सर. नाही, हे फक्त 2च लोकेशनला आहे, परभणी आणि लातूर, बाकी ठिकाणी आता बघा हे ऍडमिन लॉगिन राहतात. ठीक आहे, आता जसं मी ऍडमिन लॉगिन ओपन केलं, हे टेस्टिंग साईट आहे. ठीक आहे, हे बघा आता हे रत्नागिरी आहे. ठीक आहे, रत्नागिरीचं ऍडमिन लॉगिन ओपन केलं. ज्या लोकेशन तुमच्या आहे, जसं कुठला लातूर आहे, तुम्ही लातूर कॉर्पोरेशन जर RP असेल तिथे जाऊन तुम्ही त्यांना सांगू शकता. हे त्यांचे एंट्री राहतात. याच्यामध्ये बघा रेडी रेकनर रेट नावाचा एक ऑप्शन आहे. ठीक आहे, तर तुम्ही यांना सांगू शकता की हा यूज करून तुम्ही ऍड करू शकता. तर कसं करायचं, रेडी रेकनर रेट क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे मॅन्युअलचं ऑप्शन आहे बघा. ठीक आहे, मॅन्युअल क्लिक केल्यानंतर इथे आता हे सर्व नंबर, हे जे एरिया आहेत हे ऑलरेडी ऍड असतात. आता हे टेस्ट म्हणून दिसत नाही, हे एरिया तुम्हाला टोटल दिसतील तिथे. ठीक आहे, ठीक आहे, स्क्रीन दिसत आहे तुम्हाला? ठीक आहे, आता हा एरिया सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा, इथं डेट विचारतो. डेट सिलेक्ट करायला लागेल. आता नवीन आयजीआर नुसार 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026. ठीक आहे, हे एवढं सिलेक्शन द्यावं लागतं. इथं ऍडचं बटन आहे. ऍडचं बटन केल्यानंतर जो तुमचा सर्व नंबर आहे 1, 2 जो आहे तो, ठीक आहे, इथं सर्व नंबर समजा आता 12 सिलेक्ट केला. आता त्या सर्व नंबरचे रेट काय, ओपन प्लॉटचे रेट किती आहेत, रेसिडेन्शियलचे रेट किती आहेत, ऑफिसचे रेट किती आहेत, कमर्शियलचे किती आहेत, तर ते त्यांना तिथे टाकावं लागतील. ठीक आहे, त्यांच्याकडे बुक राहतं, त्यांना माहिती राहतं, किंवा तुम्ही याच्यानुसार काढू शकता. त्यांच्याकडे बुकलेट राहतं, त्यांना सर्व रेट तिथे शो होतात. ओके, आता इथं सबमिटचं बटन आहे. इथं सबमिट केलं की ही एंट्री तुम्हाला तिथे दिसेल. बस एवढंच करावं लागतं. एकच एंट्री आहे. ठीक आहे, इथं मॅन्युअलमध्ये जाऊन एरिया सिलेक्ट करायचा. एरिया सिलेक्ट केल्यानंतर ॲड रोज, जर का एकपेक्षा जास्त सर्व नंबर असतील तर तुम्ही ते पण ॲड करू शकता. ठीक आहे, ॲट अ टाइम फ्रॉम डेट टू डेट सिलेक्ट करायचे आणि सबमिट करायचं. बस एवढंच आहे, याच्यामध्ये काही नाही. हे सिलेक्शन दिल्यानंतर तुम्हाला सिलेक्शनच्या वेळेस तो सर्व नंबर शो होईल. ओके सर, ओके, ठीक आहे. हां, ठीक आहे. आता जो कन्सेप्ट आहे आपला आयजीआर आणि ऑफलाईनवाला, याच्यामध्ये जर काही क्वेश्चन असेल तुम्हाला सर्व नंबर तर तुम्ही विचारू शकता. नाहीतर आपण नंतर वेबची एक सर्व्हिस आहे पण ती बघणार. थँक्यू. परत लेट जॉईन परत
ठीक आहे. परत म्हणजे शॉर्ट मध्ये सांगून देतो. ठीक आहे. रियोग नाही आहे आपला सध्या आयजीआरचा कन्सेप्ट सांगितला आपण. रियोगचा आता स्टार्ट करणार आहे. काय म्हटलं? एकदा मी जॉईन झाला ठीक आहे. परत चालेल ठीक आहे. ठीक आहे. आपण लॉग इन केलंय. ठीक आहे. रत्नागिरी काउन्सिलसाठी आपण लॉग इन केलंय. लॉग इन केल्यानंतर आपण जेव्हा प्रोजेक्ट करतो बिल्डिंग परमिशनचा किंवा कुठलाही प्रोजेक्ट क्रिएट करतो ना, तिथे आपण 2 ऑप्शन दिले आहेत, आयजीआरचे आणि ऑफलाईनचे मॅन्युअलचा. ठीक आहे. तो ऑप्शन दाखवून देतो तुम्हाला कुठे येत आहे. प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये दाखवून देतो. ठीक आहे. आपले जो फर्स्ट पेज आहे प्रोजेक्ट डिटेल ते सेव्ह केल्यानंतर जो सेकंड पेज आहे आपला कुठला प्लॉट डिटेलचा. ठीक आहे. प्लॉट डिटेलमध्ये आपण नवीन एक सर्व्हिस ॲड केलेली आहे. हे बघा इथे आयजीआर आणि मॅन्युअल. आधी काय व्हायचं, आपण तालुका व्हिलेज आणि RR सिलेक्ट करायचो. म्हणजे जे आयजीआरवर आहेत ते सर्व आपले सर्वे नंबर इथे शो होते. आता फॉर एक्झाम्पल एखादा सर्वे नंबर आहे तो आपल्याला आयजीआरवर सुद्धा मिळत नाही. म्हणजे इथं आपण तालुका सिलेक्ट केला, व्हिलेज सिलेक्ट केला, पण आपल्याला तो एरिया किंवा सर्वे नंबर मिळत नाही. त्यासाठी आपण एक मॅन्युअल ऑप्शन इथे ॲड करून दिला आहे. ठीक आहे. हा मॅन्युअल ऑप्शन म्हणजे जसा आधी आयजीआर इम्प्लिमेंट व्हायच्या आधी जो होता कन्सेप्ट. ठीक आहे. आपण एरिया सिलेक्ट करायचो, त्यानंतर सर्वे नंबर सिलेक्ट करायचो. आता हे सर्वे नंबर कुठून शो होत आहेत, जेव्हा या ॲडमिनने म्हणजे रत्नागिरी काउन्सिल, तुमचं काउन्सिल कुठलं असू शकतो. ठीक आहे. लातूर असू शकतो, परभणी असू शकतो. त्या ॲडमिनने जर इथे तुम्हाला ॲड करून दिला तर हे ऑप्शन सुद्धा आपण इथे ॲड करून दिलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला आयजीआरवर एखादा सर्वे नंबर मिळत नसेल तर तुम्ही मॅन्युअली त्यांच्याकडून ॲड करून घेऊ शकता. ठीक आहे. हे हाच एक छोटा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, बाकी काही नाही. आयजीआर आणि मॅन्युअल. आयजीआर असेल तर आयजीआरनुसार घ्यायचं. जर आयजीआरवर तो सर्वे नंबर मिळत नसेल तर तुम्ही यांच्याकडून तो ॲडमिन करून ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर तो तुम्हाला इथे शो होईल. ठीक आहे. हे दोन्ही ऑप्शन इथे ठेवले आहेत. मॅक्झिमम वेळ आपल्याला आयजीआरवरच मिळून जातील, पण एखादा राहतो तो मिळत नाही, त्यामध्ये आपण मॅन्युअली जाऊ शकतो. बस एवढंच पण सांगतो. ठीक आहे. हे नवीन जॉईन झाले होते त्याला लक्षात. सर एखादा फॉर्म जर आपण तुम्ही हे इम्प्लिमेंटेशन करण्याआधी जर फिल केलेला असेल तर तो अपडेट करायची गरज पडेल की तसंच ट्रेसिंग केलं? तसंच जर त्यांनी ऑलरेडी अपडेट केला असेल, आता जर ऑलरेडी अपडेट केला असेल, तुम्हाला आयजीआरवर तो मिळत नसेल तर मग तुम्ही मॅन्युअलमध्ये जाऊन तो तुम्हाला तिथे डायरेक्ट दिसेल. तुम्हाला ॲड करून घ्यायची गरज नाही, कारण की त्यांनी ऑलरेडी ॲड केलेला आहे. हॅलो 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 आवाज येतोय? येस सर येतोय. आलं लक्षात. जर तुम्ही ऑलरेडी ऍड जर केला असेल तर तुम्हाला ऍड करून घ्यायची गरज नाही. तो आपण जर वेबसाईट वरती आधी फॉर्म भरलाय तुमचं हे अपडेशन येण्याआधी, आयजीआर आणि मॅन्युअलचं अपडेट येण्याआधी जर एखादा फॉर्म भरलेला असेल तर त्यात परत तो रिजनरेट करायला लागेल का? नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक फॉर्म सबमिट केलेला आहे. ठीक आहे. आणि काही दिवसात काम केलं आहे तुम्ही. आता परत जर तुम्ही त्याच्यामध्ये गेला, ठीक आहे, जर तुम्ही आयजीआरवरून सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला परत तिथे मिळेल ना, तो तिथून रिमूव्ह नाही होईल, तो तुम्हाला तिथे दिसेल. ओके. तर जर तो मॅन्युअली ॲड केलेला असेल, पण आता कसं आहे मॅन्युअली ॲड केल्यानंतर त्याची टाईम इथे जे काउन्सिल ॲड करतात ना, काउन्सिल ॲड करताना 1 वर्षाची व्हॅलिडिटी राहतात. ठीक आहे. जसं 1/4/25 ते 31/3/26 पर्यंत राहतात. जर तो डेट निघून गेली असेल तर तुम्हाला तो सर्वे नंबर तिथे दिसेल नाही, तो तुम्हाला ॲड करून घ्यावा लागेल. जर तुम्हाला आयजीआरवर मिळत असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही, मग तुम्हाला मॅन्युअली जायची गरज नाही. ठीक आहे. मॅक्झिमम आयजीआरवरच तुम्हाला सर्व रेट मिळतील. एखादा राहतो जो मिळत नाही, त्यासाठी आपण हे ऑप्शन इथं ठेवलं आहे मॅन्युअली. ओके ठीक आहे. चालेल. आपण आता दुसरा कन्सेप्ट बघणार आहोत, रिवोक परमिशन.
IGR मोड झाला आपण आता रिवोक परमिशन घेऊया. आपण रिवोक परमिशनचा कन्सेप्ट कसा राहतो, एखादी बिल्डिंग परमिशन आहे जी मंजूर झालेली आहे, ठीक आहे. आता त्याच्यावर जर काही ऑब्जेक्शन असेल, आता ऑब्जेक्शन कोणाचं राहू शकते, 2 ऑब्जेक्शन राहू शकतात. एक तर ऑथॉरिटीचं ऑब्जेक्शन राहू शकतं किंवा सिटीजनचं ऑब्जेक्शन राहू शकतं. या 2 ऑब्जेक्शनसाठी आपण रिवोकला जाऊ शकतो. रिवोक परमिशन म्हणजे कसं राहतं, रिवोकसाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त फ्लो काय राहतो त्याचं जो फ्लो राहतो, ठीक आहे, तो फ्लो कसा चालतो तो तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचा आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादी परमिशन आहे रिवोक करायची असेल, मायनर राहतात अशा केसेस, पण फ्लो माहीत असावा, ठीक आहे. रिवोकमध्ये 2 ऑब्जेक्शन राहतात, एक ऑथॉरिटी ऑब्जेक्शन आणि सिटीजन ऑब्जेक्शन, ठीक आहे. तर आता ही जी प्रोसेस राहते रिवोकची, हे आर्किटेक्टला ओनरला काहीच करायचं ह्यांना नाही करावं लागत. ही जे राहते रिवोकची परमिशन, याचं ऑब्जेक्शन सर्व प्रोसेस जे राहते ऑथॉरिटीच्या लॉगिनला राहतं. तर प्रोसेस काय राहतो, फ्लो काय राहतो तुम्हाला माहीत असावा, त्यासाठी आपण रिवोक परमिशनचा सेशन आपण आज बघणार आहोत, ठीक आहे. तर सर्वात आधी फॉर एक्झाम्पल एखादी बिल्डिंग परमिशन आहे मंजूर झालेली आहे. आता त्याच्यावर काही कारणास्तव कोणाचं तरी ऑब्जेक्शन आहे, 2 ऑब्जेक्शन आहेत. तर 2 कन्सेप्ट असू शकतात, एक तर ऑथॉरिटीचा राहू शकतो किंवा सिटीजनचा राहू शकतो, ठीक आहे. ती प्रोसेस कशी करायची आपण ते बघूयात. आता आपण ऑथॉरिटीचं लॉग इन करूयात, ठीक आहे. रिवोकमध्ये काय राहतात, रिवोकमध्ये त्या ऑथॉरिटीला त्या सर्व परमिशन शो होतात ज्या मंजूर झालेल्या आहेत, ठीक आहे. त्या मंजूर झालेल्या ते रिवोकमध्ये राहतात आणि ते त्यांना ते प्रोसेस करू शकतात. आता त्याचा फ्लो कसा राहतो तो आपण बघूया. आता मी ऑथॉरिटीचं लॉग इन केलेलं आहे, ठीक आहे. रिवोकचं जे कन्सेप्ट राहतो, रिवोकची जे आपला फ्लो आहे तो आपल्याला कंपल्सरी ऑथॉरिटीकडूनच कंप्लीट करून घ्यायचा आहे, आपल्या लॉग इनला तो नाही आहे, ठीक आहे. हे रिवोक परमिशन आहे, ठीक आहे. ऑथॉरिटीच्या लॉग इनला आपण फक्त एवढं आहे की रिवोक जी प्रोसिजर जर आपण इन्व्होट केली असेल, ऑथॉरिटीने इन्व्होट केली असेल, ठीक आहे, ऑब्जेक्शननुसार, तर ते आपण कंप्लीट प्रपोजल डिटेलमध्ये आपण आपल्या एंडला चेक करू शकतो. ते पण आपण बघूयात, ठीक आहे. आता रिवोक अप्लिकेशन ऑथॉरिटी क्लिक करेल. आता बघा इथे बिल्डिंग परमिशन आहे, सर्व सर्व्हिसेस आहेत. आता ह्या बिल्डिंग परमिशन आहे ज्या ऑलरेडी अप्रूव्ड झालेल्या आहेत, ठीक आहे. आता आपण एखादी हे घेऊयात, ठीक आहे. आता आपण कन्सेप्ट घेऊया, हा प्रपोजल घेऊया. साईडमध्ये आपण आता कंप्लीट प्रपोजल डिटेल्स सुद्धा चेक करून घेऊ. आता बघा हे बिल्डिंग परमिशन आहे ते अप्रूव्ह झालेली आहे, ठीक आहे. ठीक आहे. सीओनी फायनल मंजूर केलेली आहे. सीओनी आता ही काउन्सिलची फाईल आहे म्हणून सीओनी, जर कॉर्पोरेशनची असेल तर एडीडीपी असू शकतात, कमिशनर असू शकतात, ठीक आहे. जर आरपीची असेल तर ते एडीडीपी असू शकतात, ठीक आहे. तर ऑथॉरिटीच्या लॉग इनला हे सर्व फाईल आता हे बघितलं आपण कंप्लीट प्रपोजल आहे, जे प्रपोजल मंजूर झालेले आहे, ठीक आहे. जे मंजूर झालेले प्रपोजल आहे ते ऑथॉरिटीच्या लॉग इनला इथे ते रिवोकमध्ये शो होतील. आता आपण एखादं प्रपोजल घेऊया, ठीक आहे. प्रपोजल नंबर मेन्शन करून ठेवूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. प्रपोजल नंबर आपण बघूयात 8436. ते आपण कंप्लीट प्रपोजल ओपन केलं आहे त्याचं, ठीक आहे. 436. आता आपण याला रिवोक जर ऑथॉरिटीने याच्यावर क्लिक केले, ठीक आहे. ऑथॉरिटीने क्लिक केल्यानंतर त्यांना एक हे ओपन होईल बघा, ऑब्जेक्शन फ्रॉम. आता ऑब्जेक्शन म्हणजे जी प्रोसेस आपण रिवोकची करत आहोत याच्यामध्ये ऑब्जेक्शन कोणाचं आहे, ठीक आहे. रिवोक आपण केव्हा करतो जर ऑब्जेक्शन असेल काय, ठीक आहे. आता ऑब्जेक्शन फ्रॉम याच्यामध्ये 2 ऑप्शन दिसतील ऑथॉरिटीना, एक ऑथॉरिटी आणि सिटीजन. ऑथॉरिटीने जर केलं तर ऑथॉरिटीनुसार तो फ्लो चालेल आणि जर सिटीजनने केलं तर सिटीजन, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता ऑथॉरिटी बघूयात. ऑथॉरिटीमध्ये फक्त कन्सेप्ट एवढा आहे, जर ऑथॉरिटीने घेतलं त्याच्यामध्ये साईट व्हिजिट होणार नाही. जर सिटीजन थ्रू जर ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यामध्ये साईट व्हिजिट होईल, ठीक आहे. बाकी सर्व डिटेल याच्यामध्ये फ्लिक करावं लागेल. आता आपण ऑथॉरिटी थ्रू जाऊया किंवा सिटीजन थ्रू जाऊया. आधी ऑथॉरिटी थ्रू जाऊया. आता याच्यामध्ये ऑप्शन येतात बघा, 4 ऑप्शन आहेत रिवोकचे. इट इज नोटीस दॅट देअर हॅड बीन फॉल्स डॉक्युमेंट इज सबमिटेड इन द ॲप्लिकेशन फॉर्म. समजा एखादी परमिशन आहे जे मंजूर झालेली आहे आणि काही दिवसानंतर ऑथॉरिटीच्या लक्षात आलं की जे डॉक्युमेंट आहे सबमिट झालेले आहेत
ते रॉंग आहेत किंवा काही त्याच्यामध्ये जे डेटा माहिती जे दिलेली आहे सर्व, ठीक आहे, जो डेटा फिल केला आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना आढळलं की चुकीचं आहे, ठीक आहे, त्या कन्सेप्टला ते रिवोक करू शकतात. किंवा जर सिटीजनना जर केलं असेल तर सिटीजनचं तुम्हाला इथे डिटेल फिल करावं लागेल, ठीक आहे. आता आपण ऑथॉरिटीने जाऊया आधी, ठीक आहे. जर चुकीचे डॉक्युमेंट केले असेल तर तो फर्स्ट ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे देर इज अ मिस रिप्रेझेंटेशन ऑफ मटेरियल फॅक्ट इन द अप्लिकेशन, किंवा दुसरं आहे देर इज अ नो रिन्युअल आणि देर इज अ नो क्लीन. हे 4 ऑप्शन त्याला इथे शो होईल. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सुद्धा इथे त्यांना डिटेलमध्ये माहिती द्यावं लागेल की जे ऑब्जेक्शन आहे ऑथॉरिटीचं ते कशासाठी आहे, ठीक आहे. तर आता एक सिलेक्शन आपण दिलं आहे आणि ऑब्जेक्शन डिटेल म्हणजे ऑथॉरिटींना या बिल्डिंग परमिशनबद्दल काही ऑब्जेक्शन घ्यायचं आहे म्हणून ते रिवोकसाठी टाकत आहेत, ठीक आहे. रिवोकसाठी त्यांना इथे ते डिटेल देतील, ठीक आहे. आता इथे आपण टाकला ऑथॉरिटी, त्याच्यानुसार इथे जे डिटेल आहे ते फिल करू शकतो, ठीक आहे. आणि त्या संबंधित जर काही त्याचं डॉक्युमेंट असेल, ठीक आहे, ते इथे तो अपलोड करू शकतो. आणि सबमिट. रिवोक अप्लिकेशन फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली, ठीक आहे. आता काय झालं, फॉर्म सबमिट झाला आहे फक्त, म्हणजे रिवोकसाठी त्यांनी अप्लिकेशन केलेलं आहे, ठीक आहे. आता रिवोक अप्लिकेशन केल्यानंतर इथे बघा परत एक ऑप्शन आहे त्यांना, रिवोक अप्लिकेशन इन प्रोसेस. आता आपण काय करू, जे कंप्लीट प्रोसिजर ओपन केलं होतं ते सुद्धा आपण आपल्या एंडला चेक करू शकतो, ठीक आहे, की रिवोकची प्रोसिजर झाली की नाही झाली. जर ऑथॉरिटीने केलं असेल तर कशासाठी केलं आहे, काय रिझन दिलं आहे. जर सिटीजनचं सिलेक्शन असेल तर सिटीजनचं सुद्धा आपल्याला तिथे शो होईल, ठीक आहे. आता एक कंप्लीट प्रोसिजर दिलं होतं आपला, ओपन केला आहे, ठीक आहे. रिफ्रेश करूया. आता बघा रिफ्रेश केल्यानंतर इथे जे आपल्याला डिटेल दिसतं ना, बिल्डिंग परमिशन, प्लेन, पार्ट, फुल, याच्या साईडला एक रिवोक नावाचं एक टॅब ओपन झाला आहे. हे केव्हा होईल, कारण की आपण आता इथे त्याच्यावर क्लिक करूया, कारण की रिवोकसाठी अप्लिकेशन ऑथॉरिटीने सबमिट केला आहे. बघा आता रिवोकची डिटेल. आता बघा इथे ऑब्जेक्शन फॉर्म, रिवोक कोण करत आहे, ऑब्जेक्शन कोणाचा, ऑथॉरिटीचा आहे. जर सिटीजनना घेतलं असतं तर इथे लिहून आलं असतं ऑब्जेक्शन फ्रॉम सिटीजन, ठीक आहे. आणि रिझन, आता इथे रिझन आलं आहे. आता इथे काय दिलं आहे, त्यांनी रिझन सिलेक्ट केलं आहे, इट इज नॉट इज दॅट देर इज अ नॉट फॉल डॉक्युमेंट इज सिलेक्टेड, ठीक आहे. क्रिएटेड डेट केव्हा, बघा आजची डेट आली आहे 9, ठीक आहे. ऑथॉरिटी नेम कोणी घेतला आहे, या ऑथॉरिटीने घेतली आहे. ऑब्जेक्शन डिटेल म्हणजे जे डिटेल आपण इनपुट दिली होती सबमिट करताना ते डिटेल यांनी दिली. म्हणजे यामध्ये काय माहिती होणार आपल्याला की या बिल्डिंग परमिशनसाठी जे रिवोक अप्लिकेशनचे सबमिट झालं आहे ते कशासाठी झालं आहे, ठीक आहे. ऑथॉरिटीने घेतला आहे की सिटीजनने घेतला आहे आणि ते कशासाठी घेतलं आहे, त्याचं रिझन काय ते आपण आपल्या एंडला सुद्धा चेक करू शकतो, ठीक आहे. आपली बिल्डिंग परमिशन आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी एक आर्किटेक्ट आहे, माझी बिल्डिंग परमिशन एक मंजूर झालेली आहे, त्याच्यामध्ये काहीतरी ऑब्जेक्शन आलं, एखादा सिटीजन आलं किंवा ऑथॉरिटीला आलं, त्यांनी प्रोसेस केल्यानंतर ते तुम्ही तुमच्या एंडला सुद्धा ते चेक करू शकता, ठीक आहे. आता हे बघा इथे डिटेल्स शो होत आहे आपल्याला, ठीक आहे. आता परत आपण इथे जाऊयात. हॅलो सर, ऑब्जेक्शन घेऊ शकतो का सिटीजन? काय म्हटलं, ऑब्जेक्शन घेऊ शकतात का सिटीजन? सिटीजन घेऊ शकतात. नाही तर ऑप्शन तुम्हाला दाखवलं ना मी, जेव्हा आपण ऑथॉरिटी जेव्हा रिवोकमध्ये गेला, रिवोकमध्ये त्यांना 2 ऑप्शन येतात. रिवोक ऑब्जेक्शन फ्रॉम, ऑब्जेक्शन कोणाला आहे, ऑथॉरिटींना आहे की सिटीजनना आहे. तर सिटीजनना सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, ठीक आहे. प्रोसेस सर्व ऑथॉरिटीज करेल, फक्त 2 ऑप्शन आहे. पण सर ऑब्जेक्शनला, सिटीजनला ऑब्जेक्शनला काही हे दिलंय का, आपण टॅब दिलाय का त्याला? कोणाच्याच लॉगिनला नाही, आर्किटेक्टच्या लॉगिनला नाही आणि ऑथॉरिटीच्या आपल्या आर्किटेक्ट लॉगिनला नाही आणि ओनरच्या लॉगिनला नाही आहे. फक्त जर ऑब्जेक्शन असेल तर ते ऑथॉरिटींना जाऊन त्यांना सांगू शकतात की आमचं या परमिशनना असं ऑब्जेक्शन आहे, आम्हाला रिवोक ही परमिशन रिवोकसाठी. म्हणजे ऑफलाईन घेऊ शकतो का, फिजिकली करू शकतो? काय म्हटलं, हा तुम्ही ऑथॉरिटीकडून करून घेऊ शकता फक्त ते, की असं ऑब्जेक्शन आहे, आमच्याकडे असे डॉक्युमेंट आहेत, तुम्हाला यांनी रॉंग प्रोव्हाइड केलेलं आहे, आमच्याकडे असे पुरावे आहेत, ठीक आहे. तर त्यांना जर ते वाटलं की नाही हे असं आहे खरं, तर ते तुम्हाला ते तुमचं म्हणजे सिटीजन आपण प्रोसेस बघू नये, हे ऑथॉरिटी आपण बघत आहोत, तसंच एक सिटीजनचं सुद्धा तुम्हाला करून दाखवतो मी. सिलेक्शनमध्ये काय काय ऑप्शन येत होतं. आता आपण प्रपोजल नंबर जो रिवोकसाठी टाकलाय तो बघूयात, 8436. आता बघा 8436 ओपन झाला आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये रिवोक अप्लिकेशन नंबर जनरेट झाला आहे, प्रपोजल नंबर तर आहेच, आपले कोड पण आहे, ऑब्जेक्शन फ्रॉम ऑथॉरिटी हे डिटेल आलं आणि रिझन आला आहे. आता साईट व्हिजिट आणि ऑब्जेक्शन नॉट रिक्वायर. आता साईट व्हिजिट,
जर हे ऑब्जेक्शन सिटीजनचं असतं म्हणजे ऑथॉरिटीने जे सिलेक्शन दिलं आहे ऑथॉरिटीचं, म्हणून इथे ऑप्शन तुम्हाला साईड विजिट चालत नाही. जर याचं असेल ऑब्जेक्शन जर सिटीजनचं असेल तर त्याच्यामध्ये साईड विजिट कंपल्सरी आहे. म्हणून इथे साईड विजिट आता इथे हाईड झाली आहे, कारण हे ऑब्जेक्शन कोणाचं ऑथॉरिटीज आहे. हे कुठे जाते डायरेक्ट जनरेट हेअरिंग नोटीसमध्ये. आता याच्यामध्ये हेअरिंग डेट राहतं, ठीक आहे. म्हणजे तुमचं जे सुनावणी जे राहतं, सुनावणी हे जे रिव्ह्यू करत आहे ते कशासाठी करत आहो तर त्याची सुनावणी डेट दिल्या जाते, ठीक आहे. आता सुनावणी डेट आपण सिलेक्ट करूया, आजची टाइम सिलेक्ट याच्या टाइमच दिल्या जातं. इथे आपण टाइम देऊया, ठीक आहे. 11:30चा टाइम दिलाय आणि इथे आपण डिटेल फिल करूया, डॉक्युमेंट इश्यू किंवा काय ॲडिशनल इश्यू जर तुम्हाला इथे टाकायचे असतील तर, ठीक आहे. इट विल प्रिंट ऑन द नोटीस, त्या नोटीसवर प्रिंट होईल डॉक्युमेंट इश्यू. ॲड करायचे असेल तर मल्टिपल ॲड पण करू शकतो किंवा रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह करू शकतो. आता इथे सबमिट करूया. हेअरिंग नोटीस जनरेटेड सक्सेसफुली, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपला प्रपोजल नंबर आहे 8436. आता परत इथं हेअरिंग एंटर हेअरिंग डिटेलवर जाणार, ठीक आहे. आता इथे बघा ऑप्शन आहेत, इथे 2 ऑप्शन आहेत. हेअरिंग शेड्यूल मीटिंग नेक्स्ट डे. जर याच्यामध्ये तुमची सुनावणी डेट होती, आपण ते ॲड केली, त्याच्यामध्ये सुनावणी झाली, त्यांचं प्रपोजल आहे त्यांच्यानुसार आणि ऑथॉरिटीनुसार तुमची सुनावणी झाली, त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन आहे नाही आहे, ठीक आहे. जर जे ऑब्जेक्शन घेतलं आहे त्या ऑब्जेक्शनमध्ये जर यांनी डॉक्युमेंट दाखवले की आमचे जे डॉक्युमेंट आहेत ऑथॉरिटीने आपल्या आर्किटेक्टनी किंवा सिटीजननी की आमचे डॉक्युमेंट यानुसार सबमिट केले आणि ते ओके आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाटलं होतं की याच्यामध्ये रॉंग आहे पण आम्ही तुम्हाला क्लिअर करून दिलं आहे की याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही आहे, तर ऑथॉरिटी काय करू शकतो त्यांच्या लेवलला. मग इथे 2 ऑप्शन आहेत बघा. जर त्यांना वाटत असेल अजून काही डॉक्युमेंट लागतील तर ते नेक्स्ट मीटिंग डेट इथं ठेवू शकतात, म्हणजे त्या डेटला परत जर इथे संपवायचं असेल तर इथे नो करतील. आणि इथे 2 ऑप्शन आहेत, व्हॅलिड आणि इनव्हॅलिड. आता याच्या ऑब्जेक्शनमध्ये जर त्यांना वाटत असेल जे डॉक्युमेंट ओनरने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे ते प्रॉपर आहेत, याच्यामध्ये आपल्याला लिव्ह करायची गरज नाही आहे, तर ते इथे इनव्हॅलिड करू शकतात. इनव्हॅलिड करून इथे ते डिटेल फिल करतील आणि ते डॉक्युमेंट आता इथे अपलोड साईन मॉम हिअरिंग नोटीस, म्हणजे जे नोटीस जनरेट झाली होती आपण आधीची जी सुनावणी तयार केली त्याच्यामध्ये क्लिअर झालं की याच्यामध्ये काही हे नाही आहेत, काही रॉंग माहिती दिलेली नाही आहेत, हे प्रॉपर आहे. तर ऑथॉरिटी ते इनव्हॅलिड करून इथे डिटेल टाकून इथे सबमिट करू शकतो. जर हे इनव्हॅलिड करून सबमिट केलं तर हे रिवोकमध्ये पुढे प्रोसेस होणार नाही, इथे स्टॉप होऊन जाईल, ठीक आहे. इनव्हॅलिड केलं आहे. जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन खरंच आहे, जो सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये खरं आढळलं की यांनी रॉंग डॉक्युमेंट प्रोव्हाइड केली आहे किंवा रॉंग माहिती प्रोव्हाइड केलेली आहे, तर मग ते याच्यामध्ये व्हॅलिड करू शकतात आणि व्हॅलिड करून जी सुनावणी झालेली आहे त्याच्यामध्ये जे पॉईंट निघालेले आहेत ते पॉईंटनुसार ते इथे ॲड करून सबमिट करू शकतात, ठीक आहे. म्हणजे रिवोकला बाकी प्रोसेस कंटिन्यू करत आहेत, ठीक आहे. आता परत आपण इथे बघूयात 8436, ठीक आहे. आता हेअरिंग मॉम हेअरिंग नोटीस, ठीक आहे. म्हणजे तुमची जी मीटिंग झालेली आहे मिनिट्स ऑफ मीटिंग त्याच्यामध्ये जे पॉईंट निघालेले आहेत की हे ऑब्जेक्शन कशामुळे घेतलेले आहेत आणि ते ऑब्जेक्शन खरं आहे, ठीक आहे. त्याचा जो राहतो ते नोटीस तयार होईल, ते नोटीसनुसार ते इथे अपलोड करतील, ठीक आहे. ऑफलाईन साईन वगैरे घेऊन ते अपलोड करतील. इथे तुम्हाला व्ह्यू हेअरिंग नोटीससुद्धा इथे शो होईल, ठीक आहे. ते सबमिट करतील, ठीक आहे. आता हे सबमिट झाली, रिवोक सर्टिफिकेट जनरेट सक्सेसफुली, म्हणजे हे रिवोक तुमचं कंपल्सरी आता रिवोक हे परमिशन सक्सेसफुली सबमिट झालं आहे, ठीक आहे. तुम्ही इथे जर बघितलं आता कंप्लीट प्रोजेक्ट डिटेलमध्ये, आता बघा इथे रिवोक जे आपण बघितलं होतं, आता याच्यामध्ये बघा अप्रूव्ह झाले आहे सर्टिफिकेट स्टेटस. आता याच्यामध्ये हेअरिंग नंबर जनरेट झाला, ठीक आहे, कारण की आपण प्रोसेस केला आहे. जर त्यांनी इनव्हॅलिड केलं असतं तर इथे ते स्टॉप झालं असतं, इथे समोर ती प्रोसेस झाली नसते, ठीक आहे. पण हे व्हॅलिड केलं आहे म्हणजे ऑब्जेक्शन हे खरं आहे, हे माहिती याच्यामध्ये झालं आहे, त्यामुळे यांनी ते प्रोसीड केला आहे. डॉक्युमेंट हेअरिंग नोटीस अपलोड करून ते प्रोसीड केलं. आता बघा इथे ऑब्जेक्शन स्टेटस इथे तुम्हाला दिसेल व्हॅलिड, ठीक आहे. व्हॅलिड जर इनव्हॅलिड केलं तर ते स्टॉप होणार, त्याला रिवोक होईल नाही. इथे तुम्हाला रिझन दिसेल ते इनव्हॅलिड, पण आता हे जे आहे ते आपण व्हॅलिड केलं आहे म्हणून तुम्हाला इथे काय डिटेल दिसत आहे, ऑब्जेक्शन फ्रॉम हे सर्व डिटेल जे दिसत आहे, त्या हेअरिंग नंबर दिसत आहे, हेअरिंग नोटीस जे आहे जे जनरेट होतं आहे बघा, हे नोटीस जनरेट होतं असे हे दिसतं इथं. त्यानंतर मॉम हेअरिंग नोटीस, ठीक आहे, जे आपण अपलोड केलेली आहे, ठीक आहे. हे सर्व डिटेल इथे दिसेल. त्यानंतर काय करतो ऑथॉरिटी, त्यांच्या लॉगिनला सर्टिफिकेट जनरेट होतं, रिवोक परमिशन 8436, हे बघा इथे 8436 जनरेट झाला आहे, ठीक आहे. आता काय झालं आहे ते बघा, रिजेक्शन ऑफ रिवोकेशन डेव्हलपमेंट परमिशन.
तुमची हे जे परमिशन आहे जे अप्रूव्ह झाली होती त्या ऑथॉरिटीच्या ऑब्जेक्शननुसार ते नाकारण्यात आली म्हणजे रिस्ट्रिक्ट करण्यात केली आहे ऑथॉरिटी रेग्युलर सिग्नेचर अप्लाय करेल. ठीक आहे. आता आपण इथे परत रिफ्रेश करूयात. रिफ्रेश केल्यानंतर इथे टोटल जे सिग्नेचर झालेलं आहे ते सर्टिफिकेट आपल्याला शो होईल. इथे सिग्नेचर त्यांची शो होणार आपल्याला. ठीक आहे. टाउन प्लॅनरची ज्या ऑथॉरिटीने सिग्नेचर केली त्यांची सिग्नेचर आपल्याला इथे शो होणार. म्हणजे काय होईल हे जी परमिशन आहे ते रिओग म्हणजे रिओग जी आहे हे सक्सेसफुली झालेली आहे. ठीक आहे. तर हे रिओग झालं आपण ऑथॉरिटी थ्रू. आता आपण एकदा परत शॉर्टमध्ये सिटीजन नुसार जाऊया. ठीक आहे. आता हे परमिशन आहे जे आपण फर्स्ट केली होती ते आपण कशाने केली होती कोणाच्या ऑब्जेक्शनने केली होती ऑथॉरिटीच्या. आता इथे जर जे ऑब्जेक्शन आहे ते सिटीजनचं आहे तिथं दुसरं ऑप्शन आपल्याला सिटीजन. हे बघा सिटीजन. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ही जी प्रोसेस आहे हे ऑथॉरिटीच्या लॉग इन वरूनच होणार. ऑब्जेक्शन ऑथॉरिटी जरी असेल आणि ऑब्जेक्शन जर सिटीजन सुद्धा असेल तरी ते ऑथॉरिटीज करेल. ठीक आहे. इथं फक्त त्यांना 2 ऑप्शन दिसेल. ठीक आहे. सिटीजनचं ऑब्जेक्शन असेल तर ऑथॉरिटी काय करेल सिटीजन सिलेक्ट करेल. आता बघा इथे सिटीजनचं नाव येईल. ठीक आहे. आता सिटीजनचं नाव टाकावं लागेल. सिटीजनचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्याची मेल आय डी टाकावं लागेल. ठीक आहे. त्याचा ॲड्रेस टाकावा लागेल आणि ऑब्जेक्शन रिझर्व या 4 मधलं कुठलं रिजेक्शन आहे जो ऑब्जेक्शन आहे ओनरचं जे रिजेक्शन आहे सॉरी ओनरमध्ये सिटीजनचं जे रिजेक्शन आहे ते कशा आहे जे सॉरी जो ऑब्जेक्शन आहे ते कशामुळे आहे ते सिलेक्ट तो इथे करेल. ठीक आहे. डॉक्युमेंट आहे की रॉंग माहिती प्रोव्हाइड केलेली आहे रिन्युअलबद्दल आहे प्लेनबद्दल आहे कशाबद्दल आहे तो ऑप्शन तिथे टाकेल आणि तो डिटेल हे डिटेल कुठली ऑब्जेक्शन डिटेल तो सिटीजन प्रोव्हाइड करेल ऑथॉरिटीला ते डिटेल तो इथे प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. आणि फाईल त्याच्याकडे काही रेकॉर्ड असेल सिटीजनकडे तो ऑथॉरिटीला प्रोव्हाइड करेल आणि ऑथॉरिटी तो इथे अपलोड करेल. ठीक आहे. हे 2 सिटीजन आहे एक ऑथॉरिटी आहे आणि एक सिटीजन आहे. ठीक आहे. 2 ऑप्शन आहेत जो आपण बघितला आधी सिटीजन आपल्या ऑथॉरिटी थ्रू आणि दुसरा बघत आहोत सिटीजन थ्रू. ठीक आहे. ते सबमिट केला आहे. प्रपोजल नंबर आहे सॉरी प्रपोजल नंबर नाही ठीक आहे. हा आपला प्रपोजल नंबर 8626. ठीक आहे. कंप्लीट प्रोजेक्ट ओपन करूया. रिवोक जनरेट झाला इथे रिवोकवर क्लिक करूयात. प्रपोजल नंबर 8626. आता बघा 9/4 आपण जे हे करत आहे रिवोक जे परमिशन करत आहे त्याचं ऑब्जेक्शन कोणा थ्रू आहे सिटीजन थ्रू. आधीचं जे बघितलं होतं आपण कंप्लीट प्रोजेक्ट डिटेल ते कोणा थ्रू होतं ऑथॉरिटी थ्रू होता म्हणून इथे ते डिटेल शो झाले होते. ठीक आहे. हे ऑब्जेक्शन कोणाचं आहे सिटीजनचं आहे म्हणून आपल्याला इथे कंप्लीट प्रोजेक्ट डिटेलमध्ये ते शो होत आहे. ऑब्जेक्शन फ्रॉम सिटीजन रिझन काय हे रिझन इथे शो होत आहे. त्याने सिलेक्ट केलेलं आहे रिझन आणि ऑब्जेक्शन डिटेल जे ऑब्जेक्शन डिटेल आहे ते काय ते इथे तुम्हाला इथे शो होईल. ठीक आहे. सर्व डिटेल. ठीक आहे. ऑथॉरिटीचं नेम इथे ऑब्जेक्शन स्टेटस पेंडिंग आहे सध्या कारण की आपण सध्या अप्लाय केला आहे. ठीक आहे. सिटीजन इथे डेट आली आहे. ठीक आहे आजची बाकी इथे काहीच क्रिएट झाली नाही. ठीक आहे. आता आपण इथे जेव्हा जाणार 8626 आता इथे बघा सिलेक्शन ऑफ साईट व्हिजिट डेट आला आहे. ठीक आहे. साईट व्हिजिट डेट का बरं आला आहे कारण की हे जे ऑब्जेक्शन आहे हे कोणा थ्रू आहे सिटीजन थ्रू आहे. मग काय होईल सिटीजनने ऑब्जेक्शन घेतला आहे. ठीक आहे. ऑब्जेक्शन फॉर्म सबमिट झाला आहे. आता काय होईल तर साईट व्हिजिट होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं जर ऑब्जेक्शन ऑथॉरिटी थ्रू असेल तर साईट व्हिजिट तिथं स्किप होईल डायरेक्ट हिअरिंग नोटीसमध्ये जाईल. पण काय झालं आहे याच्यामध्ये जे ऑब्जेक्शन आहे ते सिटीजन थ्रू आहे त्यामुळे काय होईल ऑथॉरिटी साईट व्हिजिट करेल. हे बघा साईट व्हिजिट डेट इथं मेन्शन होईल. सबमिट 8626 एक ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन चेक केलं जाईल. ठीक आहे. आता साईट व्हिजिटमध्ये जे ऑब्जेक्शन दिलं होतं रॉंग मटेरियल प्रोव्हाइडेड किंवा काही जे रिझन ते दिलं आहे
ऑथॉरिटी काय करेल, साईट व्हिजिट करेल. साईट व्हिजिटमध्ये तो कन्फर्म करेल की हे ऑब्जेक्शन जे सिटीजनने दिलं आहे ते खरं आहे की ठीक आहे, खरं आहे की नाही आहे, त्यानुसार तो इथे करेल. जर त्याला वाटत असेल की हे ऑब्जेक्शन जे सिटीजनने घेतलं आहे हे रॉंग घेतलं आहे, म्हणजे याच्यामध्ये असं काही नाही आहे ऑब्जेक्शन घेण्याजोगतं, तो इन्व्हॅलिड करेल आणि सबमिट करेल. म्हणजे काय होईल, हे रिव्ह्यूची प्रोसिजर इथे स्टॉप होऊन जाणार. ठीक आहे. पण साईट व्हिजिटमध्ये त्याला आढळलं की जे ऑब्जेक्शन घेतलं आहे ते खरं आहे, तर तो इथे व्हॅलिड करेल आणि इथे डेटा इनपुट करेल. ठीक आहे. ठीक आहे, आणि इथे सबमिट करेल. हे बघा, रिवोक ॲप्लिकेशन अपलोड सक्सेसफुली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय होईल, जनरल हिअरिंग नोटीस म्हणजे जे सुनावणी राहते त्याची डेट ठरवली जाईल. सुनावणीमध्ये जे आहेत, ओनर असेल किंवा आणखीन कोण आहे, त्यांना तिथे सुनावण्यासाठी बोलावलं जाईल. ठीक आहे. मग ते जे हिअरिंग डेट राहतं ते डेट सिलेक्ट केलं जाईल, त्याचा टाईम सिलेक्ट केला जाईल. ठीक आहे. इथे ॲडिशनल पॉईंट त्यांना काही टाकायचे असेल, ठीक आहे, डॉक्युमेंट ॲज पर सिटीजन, इथे तो ॲड करू शकतो आणि सबमिट. हिअरिंग नोटीस जनरेट सक्सेसफुली, ते आपण कंप्लीट प्रोजेक्ट डिटेलमध्ये सुद्धा चेक करू शकतो. आता कंप्लीट डिटेलमध्ये बघा, हिअरिंग नोटीस इथे शो होईल तुम्हाला. ते नोटीस जनरेट झाली आहे, ते नोटीस असं होतं. ठीक आहे. नोटीस ऑफ रिडेव्हलपमेंट परमिशन, रिवोकेशन परमिशन, त्याच्यामध्ये सर्व डिटेल दिसेल, ओनरचं नाव दिसेल, ॲड्रेस दिसेल, त्याचा पूर्ण डिटेल इथे शो होईल, सर्वे नंबर वगैरे. ठीक आहे. ॲप्लिकेशन नंबर. ठीक आहे. आणि ऑथॉरिटीचं नाव. त्याच्यानंतर जे प्रोसेसर आहे हिअरिंगची. ठीक आहे. हिअरिंग डेटमध्ये ऑथॉरिटी सिलेक्ट करेल. इथे त्यांनी व्हॅलिड केलं आहे, सॉरी. नेक्स्ट मीटिंग असेल तर नेक्स्ट ठेवेल, नाही तर तो हे करेल. इथे व्हॅलिड केला आहे. डेटा काही असेल तर त्याच्याकडे जे हिअरिंग नोटीस आहे, जे जनरेट झाले आहे, तो अपलोड करेल. ठीक आहे. 8626. आता मॉम हिअरिंग नोटीस. ठीक आहे. जी सुनावणी झालेली आहे त्याच्यामध्ये नोटीस तयार होते, मॉम हिअरिंग नोटीस. ऑफलाईन रेकॉर्ड तयार करतील ऑथॉरिटी आणि ते इथे अपलोड करतील आणि त्यानंतर सबमिट करतील. ठीक आहे. रिवोक सर्टिफिकेट जनरेट सक्सेसफुल, म्हणजे हे रिवोकची परमिशन प्रॉपर झालेली आहे. हॅलो. ठीक आहे. त्यानंतर जी प्रोसेस करा ते सर्टिफिकेट जनरेट, ऑथॉरिटीच्या लॉग इननं ते रिवोक परमिशनचं सर्टिफिकेट जनरेट बघा. 8626. याच्यामध्ये जे सर्टिफिकेट जनरेट होईल ते ऑथॉरिटीच्या काउन्सिलमध्ये होईल. ठीक आहे. ज्यांना रोल दिलेले आहेत सर्टिफिकेटचे, ऑथॉरिटी आहे. यस होणार. म्हणजे काय म्हणजे काय नाही. त्यानंतर आपण कंप्लीट प्रोजेक्ट डिटेलमध्ये आता चेक करूयात. हे बघा, रिवोकची डिटेल तुम्हाला इथे शो होणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणी कोणी ऍक्शन घेतली इथे शो होईल. ऑथॉरिटी कोणी सर्व डिटेल इथे शो होईल. ठीक आहे. जी डिटेल दिलेली आहे ते, त्यानंतर तुमची हिअरिंग नोटीस, त्यानंतर मीटिंगमध्ये जे त्यांनी जे नोटीस अपलोड केलेली आहे तो रेकॉर्डसुद्धा इथे, आता हे अपलोड केलेलं नाही, अपलोड ते जे अपलोड करतील ते डिटेल तुम्हाला इथे शो होईल. ठीक आहे. आता सर्टिफिकेट, साईन सर्टिफिकेट आहे, ते साईन सर्टिफिकेट तुम्हाला इथे शो होईल. ठीक आहे. साईन दिसेल ऑथॉरिटीची, त्याचा सर्वे नंबर, जी बिल्डिंग परमिशन मंजूर झालेली आहे त्याला जी रिवोक केल्यानंतर त्याच्यावर जो डेटा आहे, नंबर, सर्वे नंबर, जो डिटेल फिल होती ते सर्व डिटेल इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला शो होईल. ठीक आहे. इथे ओनरचं नाव, आर्किटेक्ट कोण, आर्किटेक्टचं नाव. ठीक आहे. आता ही प्रोसिजर होती रिवोकची. ठीक आहे. तर रिवोकमध्ये आपण 2 क्वेश्चन बघितले, म्हणजे ऑब्जेक्शन कोणाला आहे, सिटीजनला आहे की ऑथॉरिटीला. ठीक आहे. ऑथॉरिटीला जर असेल तर ऑथॉरिटीची प्रोसिजर जर काय राहतं ते बघितली. त्यानंतर सिटीजनला असेल तर सुद्धा बघितलं. आता जिथनंच एवढं आहे, जर ऑब्जेक्शन ऑथॉरिटी थ्रू असेल तर त्याच्यामध्ये साईट व्हिजिट होणार नाही. जर ऑब्जेक्शन सिटीजन थ्रू असेल त्याच्यामध्ये साईट व्हिजिट होणार. आणि साईट व्हिजिट झाल्यानंतर तो ठरवेल ऑथॉरिटी की ऑब्जेक्शन ॲक्सेप्ट करायचं की रिजेक्ट करायचं आहे. ठीक आहे. ॲक्सेप्ट जर केलं तर ते प्रोसीड होईल, जर ते रिजेक्ट झालं तर ते तिथे स्टॉप होईल, म्हणजे ते ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. ठीक आहे. हे 2 पॉईंट होते आपले रिवोकचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण 2 कन्सेप्टमधले रिवोक परमिशन आहे IGR मोड्स. याच्यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल, क्वेश्चन असतील तुमचे, तुम्ही विचारू शकता. 5 मिनिटं द्या,
आमचे एक्सपर्ट जॉईन होतात. तुम्हाला काही क्वेश्चन असतील, काही जुने, काही नवीन, आणखीन याच्या व्यतिरिक्त काही असतील तर तुम्ही विचारू शकता. 5 मिनिटात आपण क्वेश्चन आणि आन्सर स्टार्ट करूया. आरिफ सर.